चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक चेक. इथे आपण पाहतोय शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2024. आजचा या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. चेक हल वळूया तिथे मॅचच्या दिशेनं. एका बाजूला सुमित कुमार गुंदवली आणि त्या विपक्षामध्ये जय हनुमान टेंबिवली. ही लढत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पहिलाच बॉल ओव्हर दी स्टंप्स ना आलाय आणि गुंदवलीकर आपला 12th मॅन इथं पाठवा. अनिवार्य असेल या गोष्टी. करण आलेत गोलंदाजीवर. 3 षटकांची लढत आहे. आपण क्रीडा मंचावर पाहतोय व्यासपीठावर मान्यवरांचा अगदी व्यासपीठ हे खचाखच भरलंय. आदरणीय सन्माननीय नीलमदादा नाईक देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. क्रीडा विश्वात ज्यांचं फार मोठं योगदान आहे. आणि पहा इथे मैदानाच्या आतमध्ये क्रीडांगणावरती अक्षरशः यष्टी वाकवली आहे. परतावा लागणाऱ्या मंदारला विकेटचं पतन आणि पहिलाच धक्का इथून जय हनुमान टेंबिवलीकरांना निश्चित रूपाने बसेल. सुमित कुमार गुंदवली आणि त्या विपक्षामध्ये जय हनुमान टेंबिवली. ही लढत तुम्ही पाहताय. आपण खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये ज्यांचं मोलाचं पाठबळ आहे ते ग्रामीण हृदय सम्राट सन्माननीय आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब उर्फ बाळामामा. त्यांच्या नावानं प्रेझेंटेशन बॉक्स आपण पाहताय. प्रशस्त आणि भव्य दिव्य असं आयोजन आहे. आणि आदरणीय या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार ग्रामस्थ मंडळ लाखिवली तथा भिवंडीचा बुलंद आवाज A1 सूत्रसंचालक तथा अँकर आदरणीय राजेंद्र पाटील सर या स्पर्धेची शिलेदारी. इथून मात्र या लाखिवरीच्या क्रीडांगणावरती सध्या अत्यंत दर्जेदार क्रीडा स्पर्धा सुरू आहे. स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथ पाटील स्मृती चषकाचा आजचा हा अंतिम दिवस आहे. वळतोय पुन्हा एकदा करण गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. इथे पहा फटका एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक विरहित जागेतून चेंडू निघून जाईल ओव्हर द रोप चौकारा करता. आणि समाजसेवक अजय देकुंडा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. भिवंडीचे समालोचक माफ करा समाजसेवक. आणि त्यांच्या समवेत सन्माननीय आदरणीय प्रत्येक तरुणाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आमचं व्यक्तिमत्व जिल्हा प्रमुख सन्माननीय आदरणीय मनोजजी गगे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूयात. कट्टर शिवसैनिक निष्ठा आणि हे निष्ठावान नेतृत्व. इथे पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून हा फटका खेचलाय. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना प्रॉपर टायमिंग बॅटमधून आणि सरळ चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आला आणखीन एक चौकार. आपल्या आगरी कोळी समाजाचा आराध्य कुलदैवत खऱ्या अर्थानं 3.5 शक्तिपीठांपैकी असणारं हे शक्तिपीठ आई एकविरेचा वेरगावचा कारल्याचा डोंगर. मी सातत्यानं म्हणतो की जर तुम्हाला कधी स्वर्गाची अनुभूती घ्यायची असेल ना तर मग एकदा निश्चितच एकदा आई एकविरेच्या माझ्या डोंगराला पावसाळ्यामध्ये भेट द्या. आपण पाहता एका बाजूला जय हनुमान टेंबिवली लाखिवलीच्या या क्रीडा नगरीमध्ये स्वतःचं अस्तित्व ते दाखवतात. त्या विपक्षामध्ये सुमित कुमार गुंदवली. ही लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाजी करत असताना फटका चांगला आहे. प्रॉपर टाइम आणि इथे सरळ बॉल पाठवलाय. लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे इथे आला. अत्यंत देखणा स्ट्रोक षटकार. आणि इथे आपण सन्मान करतोय. खर तर जिल्हा प्रमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मनोजजी गगे साहेब. शिवसेना आणि एकनिष्ठत्व ज्यांच्या रक्तामध्ये निश्चित व्यासपीठावर पाहतोय की आपण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख खूप मोठं व्यक्तिमत्व दादांचं मनोज गगे साहेब हे व्यासपीठावर पाहतोय. आपण हे आपल्या TV स्क्रीनवर पाहतोय. त्याचबरोबर भिवंडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बंटी गिरी साहेब हे सुद्धा व्यासपीठावर त्यांचं आगमन झालेलं आहे. हे आपल्या
टी व्ही स्क्रीनवर पाहू शकता आमचे संपूर्ण लाडके मान्यवर, त्याचसोबत माजी अध्यक्ष टेनिस क्रिकेट BCAचे आणि खूप एक मोठं व्यक्तिमत्व नीलमजी नाईक साहेब आणि त्यांच्यासमोर त्यांचे मित्र सुद्धा आपण पाहतोय. वेलकम, सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. खरं तर आदरणीय नीलमदादा नाईक या क्रीडा मंचावर उपस्थित आहेत आणि सन्माननीय राजेंद्र पाटील, सुनील पवार, एक गोष्ट आवर्जून इथे उल्लेख करेन मी की एखाद्या लोखंडाला जसा परिसाचा स्पर्श व्हावा आणि त्या लोखंडाचं सोनं व्हावं, अशा कित्येक व्यक्तिमत्वांचं आयुष्य या दोन व्यक्तिमत्वांनी बनवलंय. आदरणीय नीलमजी नाईक साहेब असतील, राजेंद्र पाटील सर असतील. म्हणजे मनामध्ये कुठली संकुचितता नाहीये. ज्याच्यामध्ये एक्सटेंट आहे, ज्याच्याकडे टॅलेंट आहे, त्याला पूर्णतः संधी देण्याचं काम आत्तापर्यंत आदरणीय नीलमदादा नाईक, आपल्या भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा आपण पाहतो एक उद्योजक देखील आहेत ते, आणि त्यांच्या समवेत राजेंद्र पाटील सर, भिवंडीचा बुलंद आवाज, या स्पर्धेचे ते खरं तर प्रणेते आहेत. आणि आपल्या लाईव्ह स्क्रीनवर प्रिन्स मूवीजचा करिश्मा आपण पाहताय, ज्यामार्फत नीलमदादा नाईक आणि पूर्ण आमचा मान्यवर कक्ष इथे मात्र ते आपल्या स्क्रीनवर आदरणीय जिल्हा प्रमुख साहेब, सन्माननीय आदरणीय मनोजी गगे साहेबांना देखील आपण पाहतोय. यस, या सर्व मान्यवरांचं इथे आपण मनपूर्वक स्वागत करतोय. कारण आज खरं तर जेव्हा फेब्रुवारी महिना असतो ना, तर त्यावेळी अनेक कार्यक्रमांची तालीम मोठी रंगलेली असते. स्वतःचं शेड्यूल या प्रत्येक व्यक्तिमत्वाचं बिझी असतं आणि या बिझी शेड्यूलमधून ते आज या क्रिकेट स्पर्धेत, त्याबद्दल त्यांचे आभार. बँक ऑन द टार्गेट, यष्टी इथे वाकवली परंतु फ्री हिट आहे, हे विसरून चालणार नाही आपल्याला, कारण नो बॉल होता या आधीचा. ऑन अबाउट द बेस्ट. एकंदरीत इथे 1+1 अशा 2 कन्वर्ट होतील आणि संघाची एकच धाव. संघाची टोटल पोहोचली 17 या धावसंख्येवर. 17. करण गोलंदाजी मार्कवरनं पहिलं षटक त्याच्या मार्फत मार्गस्थ झालंय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17. लॉस ऑफ 1 विकेट. यानंतर टीम भादवड, आपण ऑफिशियली रिपोर्टिंग करा. आणि प्रतिस्पर्धी पोगावकर, जर आपण इथं उपस्थित असाल तर आपण आमच्या ऑफिशियल्सशी संपर्क साधा. आपल्या लॉट्स मध्ये काही चेंजेस आहेत, त्यामुळे कुठल्याही संघाने इथे आक्षेप घेऊ नका. आणि ज्या संघांना आपण वेळ दिली होती त्या निश्चित वेळेमध्ये बरेचसे संघ इथे अनुपस्थित राहिले, त्यामुळे आजचा शेवटचा दिवस आहे, मॅचचा मोमेंटम तुटू नये याकरता आपण हा निर्णय घेतलाय. आणि हे सर्व अधिकार कमिटीला जरूर आहेत. आपण पाहताय आपल्या लाईव्ह स्क्रीनवर. खरं तर आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय एकनाथजी संभाजी शिंदे साहेबांचे विश्वासू शिलेदार, देवानंद थळे साहेबांचे रिफ्लेक्सेस, त्यांच्या समवेत ग्रामीण हृदय सम्राट, प्रत्येकाच्या मनामध्ये खरं तर या जनमानसामध्ये त्यांनी घर बनवलंय, ते सन्माननीय आदरणीय लोकप्रिय लोकनेते सन्माननीय आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब एका बाजूला, आणि त्यांचाच संघ स्पर्धेच्या आतमध्ये खेळतोय. गोलंदाज दुसरा षटक हाताळण्याकरता जय आलेत. षटक क्रमांक 2. काल लाखिवली ब संघानं इथून बाजी मारली आहे. विराज काय बॅटिंग केली आहे त्या खेळाडूनं, गोलंदाजी देखील स्वतःची दारदारता. शुक्रवारी जय हनुमान लाखिवली ब, म्हणजे लाखिवलीकरांचं मैदान आहे ना, या मैदानातल्या सगळ्या गुप्त वाटा, चोर वाटा त्या त्यांना ठाऊक आहेत. आणि त्यामुळेच की काय ते या मैदानात देखील त्यांचा कौशल्य इथे आपल्या क्रीडा मंचावरनं पाहतोय आपण. मुख्य क्रीडा मंच जिथे आमचे मान्यवर पूर्ण सज्ज आहेत. उद्योगपती दिलीप पाटील साहेब या स्पर्धेचा, यस, आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब शिवसेनेचे उपनेते, त्यांचे बंधुराज या स्पर्धेचा आनंद घेत असताना. आणि बॉल पहा, सरळ नो बॉलचा इशारा, आणि या बॉलवर देखील डीप थर्डमॅन मधून चेंडू निघून जाईल 4 धावसंख्येसाठी. 5 मिळतील बोनस स्वरूपात, आणि पुढच्या बॉलवर बोनस देखील मिळेल, आणखीन एक फ्री हिटची संधी. थँक्यू डीजे. आदरणीय नागले गावचे उद्योगपती सन्माननीय आदरणीय प्रमोदजी पाटील साहेब देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. समीप मंडळ भिवंडी संस्थेचे माजी अध्यक्ष, विद्यमान सचिव आदरणीय सन्माननीय भरतजी पाटील साहेब देखील या क्रीडा स्पर्धेचा क्रीडांगणावरती आनंद घेत आहेत. आणि सर्वच मान्यवर, आमचे सर्वच मान्यवर, त्यांचा मनापासून आभार. आदरणीय संतोषजी म्हसकर साहेब, माजी ग्रामपंचायत सदस्य कोलिवली. आणि इथे पहा, फटका आसरा उडवला, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चालला मिड विकेट सीमारेषा पलीकडेच्या पार. चेंडूवर इथे येईल आगाज, आणखीन एक दमदार स्ट्रोक, षटकार.
आदरणीय सन्माननीय बंटी गिरी साहेब शिवसेना व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत, ते देखील या क्रीडा स्पर्धेकरता पोहोचलेत. त्यांचं देखील मनपूर्वक आयोजकांच्या वतीनं आपण इथे सहर्ष स्वागत करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 या अंकावर. 3 षटकांची जी लढत आहे, 3 षटकांचा पूर्वार्ध आपण पाहतोय. संघाची टोटल 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 30 धावा आणि इथे पहा लॉंग ऑफ फ्लॉट चेंडू उडवलाय. सहजतेनं झेल कंप्लीटली कॅच करत असताना परतावा लागणार आहे. 1 मोर विकेट डाऊन फॉर टीम जय हनुमान टेंबिवली. आता मात्र संकटांचा सामना करतोय. ची लढत मयुरेश 11 भादवड आणि त्या विपक्षामध्ये जय हनुमान पोगाव. दोन्ही संघांचे जे कर्णधार आहेत ऑफिशियली आपण रिपोर्टिंग करा. सामना 3 षटकांचा होणार आहे. यानंतर श्री गणेश भरोडी आणि गावदेवी दिवे आपण देखील ऑफिशियली रिपोर्टिंग करून ठेवा. आज खरं तर भिवंडी ग्रामीणच्या पटलावरच्या महाशक्ती आणि त्यांचं द्वंद्व युद्ध या क्रीडांगणाच्या आतमध्ये तुम्हाला इथे निश्चित रूपाने पाहायला मिळेल. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये खरं तर फार महत्त्वपूर्ण क्रीडा लढती तुम्हाला इथे पाहायला मिळतील. हा फटका बॉल चालला ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरचं क्षेत्र चेंडून आता निवडलंय, ज्यामार्फत एक सिंगल 20.12 मीटरची विकेट कापत असताना आणि याच सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 धावा 31. आपण शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकाचे साक्षीदार ठरतोय. या स्पर्धेचं यंदाचं 16वं वर्ष आहे. आदरणीय सन्माननीय सुनीलजी मुंडे साहेब तंटामुक्ती अध्यक्ष चिंबीपाडा, त्यांचं देखील इथे शुभागमन. आणि पहा स्लॉक स्वीप करायचा होता बॉल, फटका इथे मात्र वेगळ्या शैलीने खेचायचा होता. समतोल राखता आला नाही स्वतःच्या शरीराचा. षटक क्रमांक 2 ची इथून होती समाप्ती. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे संपला आणि संघाची धावसंख्या पोहोचली 31. फक्त 31 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. एक षटक अजूनही बाकी आहे. 15.50च्या सरासरीने इथे धावा मात्र जोडल्या जात आहेत. आपण पाहतायत प्रिन्स मूवीजचं अगदी स्वच्छ आणि सुंदर लाईव्ह टेलिकास्टिंग. मान्यवरांनी अगदी खचाखच भरलेला आमचा मुख्य क्रीडा मंच. आणि या स्पर्धेकरता प्रत्येकाचं कळत न कळत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी या स्पर्धेकरता हातभार लावला त्या सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब आणि ग्रामस्थ मंडळ लाखिवलीच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभारी असू. इथं टॉस जिंकून जय हनुमान टेंबिवली संघानं निर्णय स्वीकारला प्रथम फलंदाजी करण्याचा. थोडासा रिस्की डिसिजन आहे खरं तर. अर्षद मेहता नावाची सिरीज आपण पाहिली आणि त्यातनं आपल्याला कळलं, एक वाक्य आहे अर्षद मेहताचं की जहा रिस्क है वहा इश्क है. जोखीम पत्करल्याशिवाय जग तुम्हाला सलाम करणार नाही. कारण आपण म्हणतो जगात आहे ना, ज्याच्यामध्ये हिंमत आहे त्यालाच किंमत आहे, धाडसाशिवाय काहीच नाही. आणि तेच धाडस इथे टेंबिवलीकरांनी केलंय. क्रिकेटच्या पटलावरचं खरं तर फार मोठं नाव आहे टेंबिवली. परंतु राजेंद्र पाटील सर, हल्ली काय झालंय, आपण ग्रामीण भागात इतकं सुंदर आयोजन जरूर करतोय, परंतु खेळाडू आता व्यावसायिक बनलेत. त्यांचा पाय जो आहे ना तो ग्रामीणमध्ये ठरतच नाही. ते सरळ व्यावसायिक क्रीडा स्पर्धेच्या दिशेनंच निघत चाललेत. परंतु ग्रामीण क्रिकेट निलमदादा खरं तर हा आत्मा आहे टेनिस क्रिकेटचा, आणि तो जर आपण जपला ना तरच बऱ्याचशा गोष्टी शक्य आहेत. अन्यथा व्यावसायिक क्रिकेटमध्ये कसं आहे, जोपर्यंत तुमच्यामध्ये टॅलेंट आहे तोपर्यंत तुम्हाला विचारतील. इथे पहा सबमरीन बॉल होता, पॉकेटचा वापर इथे करत असताना. म्हणजे इंदोरीकर महाराजांचं एक वाक्य आहे खरं तर की जोपर्यंत मुगाच्या शेंगात दाना आहे ना तोपर्यंतच त्याची किंमत आहे, नाहीतर मग त्याला देखील कचऱ्याच्या डब्यात आपण टाकतो. आणि तसंच व्यावसायिक क्रिकेटचं आहे. जोपर्यंत तो खेळाडू चालतोय ना रेसकोर्समध्ये, तो घोडा जिथपर्यंत चांगल्या गतीने धावतो तोपर्यंत त्याच्यावर लोक पैसे लावतात. जेव्हा त्याची खरं तर गती कमी होते ना मग पुन्हा ग्रामीण क्रिकेटकडे वळतो. आणि हे ग्रामीण क्रिकेट आहे ना, जेव्हा तुमच्या पडत्या काळात तुमच्या डाऊन दी ऑर्डर म्हणजे जेव्हा तुम्ही संघर्ष करत असता तेव्हा हीच ग्रामीण क्रिकेट तुम्हाला उभारी देते. त्यामुळे मित्रांनो, ग्रामीण क्रिकेटला कधीच विसरू नका. ग्रामीण क्रिकेटला दुजोरा दिला पाहिजे. निश्चितच सर भावेश पवार यांची प्रतिक्रिया मागच्याच आठवड्यात मी घेतली की जास्तीत जास्त आता ते ग्रामीण क्रिकेट खेळणं पसंत करतात. इथे बॉल डाऊन द ट्रॅक चाललाय, लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे. आणि इथे पहा 2 धावा वेगानं कंप्लीट केल्यात. याच 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 34 या धावसंख्येवर. 34 रन्स 34 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना टेंबिवलीकर मात्र इथे खेळतायत. आज सगळ्या नव्या दमाच्या नौक्या खेळाडूंना घेऊन खरं तर हे सगळे टेंबिवलीकर मैदानाच्या आतमध्ये
सध्या त्यांचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत. इथे मात्र आपण वळतोय मॅचच्या दिशेनं. गोलंदाज तयार. रोहित आहेत गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म राऊंड स्टम्प्सनं गोलंदाजी करतोय. फटका चांगला आहे. ऑफ साइड मध्ये ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. प्रोटेक्शन तिथे तैनात आहे. दुसरी धाव वेगानं कंप्लीट होते आणि याच 2 धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 36. आदरणीय शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य आहे की शाळेत विद्यार्थी येत असतात आणि ते शिकून पुन्हा जात असतात. शाळा त्याच जागी असते. त्यामुळे एखादा संघ देखील असेल ना, त्यांना बनवणारे काही जे पाठीराखे असतात ना, ते त्याच जागी असतात. खेळाडू येतात, त्यांना वाटतं तेव्हा ते निघून जातात. डेफिनेटली इथे मात्र आपण वळतोय मॅचच्या दिशेनं. फटका चांगला आहे. बॉल चालला लॉंग ऑफ मध्ये. समोर प्रोटेक्शन तैनात. पहिली धाव वेगाने इथे केली आहे. कंप्लीट फंबल झालाय. मिसफिल्डिंगचा फटका इथून बसेल, जरूर बसेल. आणि इथे धावा कंप्लीट केल्यात त्या 2. संघाची टोटल याच 2 धावसंख्येच्या सहाय्यानं जाऊन पोहोचते 38. प्रथम फलंदाजी करत असताना जय हनुमान टेंबिवली मैदानाच्या आतमध्ये टॉस त्यांनी जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्या मार्फत इथे निश्चितच घेतलाय. यानंतर मयुरेश 11 भादवड आणि त्या विपक्षामध्ये जय हनुमान पोगाव, दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी हे सत्र संपल्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जॉईन होऊयात. इथे गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल लोअर फुल टॉस. त्याला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला. बॉल चालला फ्लाइंग स्लिप मध्ये आणि पहा दुसरी धाव ती देखील कंप्लीट. इथे थोडंसं अविवेकी क्रिकेट मैदानाच्या आत आणि 2 धावा इथे सहज केल्यात कंप्लीट. चला कुठल्याही प्रकारचा पंच जो काय निर्णय देतील ऑनफिल्ड अंपायरला कुठेही चॅलेंजेस करू नका, कारण हे हॅलो आणि हे जे पंच आहेत ते खरं तर व्यावसायिक दर्जाचे पंच आहेत. आपण पंच भाऊ पाटील सर असतील, त्यानंतर आमचे सगळे नामांकित पंच आज त्यांचा स्क्वॉड इथे काम करतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40 वर. स्वतः खेळाडूंकडनं काही पॅनिक होणाऱ्या चुका घडल्यानंतर कदाचित आपण म्हणतो ना की तो ठप्पा कोणावर जातो, तर एकतर मग पंचांवर जातो किंवा मग एखाद्या संभ्रमात्मक एजेसचा जर प्रसंग घडला असेल तर मग तो ठपका समालोचकावर येतो. परंतु असं म्हणतात की यशस्वी होणारी लोक कधीच कारण देत नाहीत. आता हा बॉल ऑन अबाव दी वेस्ट आहे, त्यामुळे पंच वळतायत. नो बॉलचा सिग्नल आलाय. 1 धाव अशी प्लस देखील ऍड होईल. 2 धावा इथून कम्प्लिटली जॉईन होतील धाव फलकावर. संघाची टोटल पोहोचली आहे 42. कोणावर तरी सुनील पवार सर ते खापर नेऊन फोडण्याचं काम बऱ्याचदा होतं. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतो किंवा ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील. आणि यानंतरची लढत मयुरेश 11 भादवड आणि त्या विपक्षामध्ये जय हनुमान पोगाव, दोन्ही टीमचे कॅप्टन्स. आपण आपल्या संघाला तयारीत ठेवा आणि मध्यंतरानंतर लगेचच टॉस करता आपलं हार्दिक स्वागत आहे. सुमित कुमार गुंदवली आणि जय हनुमान टेंबिवली दोन्ही टीमचे जे कॅप्टन्स आहेत आपण ऑफिशियली आमच्या आयोजकांना भेटायचं आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच. शेवटचा बॉल आहे. फ्री हिटची संधी देखील असेल. 5 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. बॅटन पॅड मधून अक्षरशः बॉल खोदून काढला. बॉल चालला ऑन साइडला. 1 धाव इथे कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील पूर्ण आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल का, तर इथे धावा मिळतील फक्त 2च आणि याच 2 धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 44 या आकड्यावर. 44 विजयाकरता बरोबर 45 धावा दोन्ही संघ नोंद घ्या. ज्यावेळी सुमित कुमार गुंदवली संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करेल त्यावेळी निश्चितच विजयाकरता बरोबर 45 धावसंख्येचं आव्हान समोर असणार आहे. आणि दोन्ही संघांचे जे कर्णधार आहेत मध्यांतरात आत्ताच आपण भेटून घ्या. मी एका बाजूला गुंदवली संघ आणि एका बाजूला टेंबिवली संघ दोन्ही टीमचे कोऑर्डिनेटर्स आपण लगेचच आमच्या राजेंद्र पाटील सरांशी संपर्क साधायचा आहे. चेक निश्चित चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण ही इनिंग सुरू होण्यापूर्वी आयोजकाला संपर्क करायचे आहेत. आपण स्वागत आणि सत्काराकडे आपण वळणार आहोत. निश्चित नो डाऊट शिवसेना जिल्हा प्रमुख खूप मोठं व्यक्तिमत्व दादांचं सातत्य पाहतोय.
कट्टर शिवसैनिक म्हणून ज्याची ओळख आहे असे मनोज गगे साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. मी या स्पर्धेचे आयोजक राजेंद्र पाटील सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय मनोज गगे साहेबांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हे पाहू शकता आपण कट्टर शिवसैनिक शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय मनोज गगे साहेबांचं इथं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय. त्यानंतर मित्रांनो आपण पाहतोय की व्यापारी संघटना भिवंडीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय बंटीगिरी साहेबांचं इथं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करून घेऊया. परत राजेंद्र पाटील सरांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तसेच पाहतोय की आपण व्यासपीठावर कोलिवली गावाचे माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय संतोषजी मस्कर साहेबांचं आपण इथं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय. हे पाहू शकता आपण. काय क्या बात आहे. निश्चित कमी कालावधीमध्ये एक खूप छान मैत्री जमलेली आहे राजेंद्र पाटील सरांनी संतोष मस्कर साहेबांची. त्यांचंच आपण पाहतो की यथोचित स्वागत आणि सन्मान करताना. त्यानंतर मित्रांनो व्यासपीठावर पाहतोय की आपण भिवंडी ग्रामीण क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष आणि कारोली गावाचा एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून ज्याची ओळख आहे असे नीलमदादा नाईक साहेबांचा आपण इथं मात्र शाही सन्मान करताना पाहतोय आपण. दादांचं खूप मोठं प्रेम आहे क्रिकेटवर आणि कारिवली गावचं म्हटलं निखिल नो डाऊट. पण यावर्षी जर विचार केला आपण कुठंतरी संघ बॅट पॅचमध्ये चाललाय पण कधी पण वापसी करू शकतोय कारिवली संघ. जवळचे सामने या गमावले या सीझनमध्ये. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करूया. आणि जिथं पाहतोय की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मूर्ती पाहतोय आपण. स्वीकारताना नीलमजी नाईक साहेब प्रत्येक व्यक्तीला ही मूर्ती हवी आहे. आणि मनोज गगे साहेबाला सुद्धा आपण ही फेम देत आहोत. आपण दिलीप पाटील साहेबांना सुद्धा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा आपण देऊया. कारण की प्रकाश पाटील साहेब यांचे बंधू आहेत दिलीपजी पाटील साहेब. तर टॉस साठी त्याला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे आहे. मयुरेश एंटरप्राइजेस भादवाड विपक्ष जवानमान पोगाव. चला आपण वेळेचं बांधे व्हायचंय. पोगाव टीमचा कॅप्टन आणि मयुरेश एंटरप्राइजेस भादवाड टीमचा कॅप्टन टॉस साठी या आपण. चला अजय दिकुंडा साहेबांचा आपण इथे मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. राजेंद्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते पाहतोय आपण. मयुरेश एंटरप्राइजेस टीमचा कॅप्टन आलेला आहे आणि जनमान पोगाव टीमचा कॅप्टन. चला आपण टॉस साठी यायचं आहे. चिमीपाडाचे तंटामुक्त अध्यक्ष सुनील मुंडे साहेबांचं सुद्धा आपण यथोचित स्वागताने सन्मान करून घेऊया. टार्गेट जो पाहतोय आपण 45 धावाचा टार्गेट आहे. जबरदस्त फाईट पाहायला मिळेल. निश्चित आनंद मुंडे साहेब उपसरपंच चिंबीपाडा यांचे बंधू आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला रोख रक्कम 1000 रुपयाची देणगीच्या सोबत त्यांनी मदत केलेली आहे. दादांचं मनापासून आभार व्यक्त करेन. या पात्र गती परिवर्तन पाहिलं आपण. 5वा चेंडू होता. टीम सुमित कुमार गुंदवली आपला एक खेळाडू इथे पाठवा. खेळाडूंची प्रॉपर नावं आणि त्यांचे रेकॉर्ड्स त्यांच्या नावावर बरोबर गेले पाहिजेत.
अन्यथा मग वैयक्तिक पारितोषिकांसाठी संध्याकाळी भरपूर चर्चा होते. मॅन ऑफ द सिरीजसाठी देखील इथे चांगली पारितोषिक आहेत. त्यामुळे मी गुंदवलीकरांना एक विनंती करतो की बघा, दुसरं काही आमची भावना नाही यामागे. तुमच्या प्रत्येक खेळाडूचा प्रॉपर रेकॉर्ड त्याच्या नावावर गेला पाहिजे. इथे व्हाईट बॉलचा सिग्नल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. यानंतर मी विनंती करतो मयुरेश 11 भादवड आणि जय हनुमान पोगाव दोन्ही टीमचे कॅप्टन पोगावकर, चला आपला कर्णधार लवकर चला. टॉस इथे केला जाईल. 45 धावसंख्येचं लक्ष समोर आहे. चला आपण नाणेफेक करण्याकडे वळूयात. सुंदर गोलंदाजी होते. चला पोगावकर, एका बाजूला भादवड आणि एका बाजूला पोगाव, अशी लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एक चांगली क्रीडा स्पर्धा. खरं तर पोगावकर त्या दिवशी रायगडाच्या मातीत त्यांना पराभव पत्करावा लागला, परंतु आज नव्या ताकदीने ते सज्ज होत आहेत. तळोजा नाईटमध्ये ते वाकळण बी संघाच्या विरोधात त्या मैदानात देखील खेळले आणि इथे आज मला वाटतं यंग ब्रिगेडियर त्यांचे खेळतात. सगळे तरुण नव्या दमाचे खेळाडू. आणि इथे मान्यवर पाहुण्यांना आपण आमंत्रित करूयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आदरणीय जिल्हा प्रमुख साहेब मनोजी गगे साहेबांना इथे विनंती आहे. तदनंतर आदरणीय सुनीलजी मुंडे साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष चिंबीपाडा, आणि आदरणीय आमचा नीलमदादा नाईक यांना देखील विनंती आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. इथे मान्यवर पाहुणे या क्रीडा स्पर्धेकरता उपस्थित होत आहेत. एक स्पेशल कॉईन आपण बनवलाय या क्रीडा स्पर्धेकरता. एका बाजूला तुम्ही प्रिन्स मूव्हीजला पाहतायत, एका बाजूला राजेंद्र पाटील या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार आणि मान्यवर पाहुण्यांना इथे आपण खरं तर मनोज साहेबांना इथे विनंती करूया. जय महाराष्ट्र साहेब. आणि टॉस करण्याची संधी इथे मान्यवर पाहुण्यांना. भादवड आणि एका बाजूला पोगाव. तर टॉस इथे होतोय. प्रिन्स मूव्हीज इज द कॉल आणि इथे प्रिन्स मूव्हीज आलाय, त्यामुळे टॉस इथे संपन्न होतोय. सन्माननीय गगे साहेब इथे निश्चितच आमच्या सोबत आहेत. निलमदादा नाईक आमच्या सोबत आहेत. दोन्ही संघांच्या खेळाडूंना ते शुभेच्छा देत आहेत. आमचे मुंडे साहेब देखील त्यांच्या समवेत पूर्ण सर्व जे मान्यवर आहेत त्या मान्यवरांना आता आपण विनंती करूयात की आपण या स्पर्धेचा आनंद मुख्य क्रीडा मंचावरून आपण घेऊ शकाल. गगे साहेबांकडे मी 2 मिनिटं वळेन. साहेब काय म्हणाल? ही खरं तर इतकी बहरदार आयोजनाची स्पर्धा, आदरणीय राजेंद्र पाटील साहेबांचे आयोजन लाखिवलीकर, आणि या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपण ग्रामीण क्रिकेटला वाव देण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचं थोडक्यात मनोगत या स्पर्धेच्या निमित्तानं. या ठिकाणी राजेंद्र पाटील गेले 17 वर्षापासून आपल्या वडिलांच्या नावाने ही ट्रॉफी भरवतात आणि चांगल्या प्रकारे यशस्वी करतात. ग्रामीण भागाला आणि शहरी भागाला पण एक प्रोत्साहन देण्याचं काम क्रिकेटमध्ये ते करत असतात. या आठवणीने मी एक आठवण सांगतो की चॅलेंज स्पोर्ट्स क्लब, मी त्याचा फाउंडर मेंबर आहे आणि आम्ही 82 सालापासून एक जिल्हास्तरीय टुर्नामेंट ठेवलेली. भिवंडीमध्ये ती कधीच झाली नव्हती. तर 82ला आम्ही जिल्हा स्तरीय टुर्नामेंट ठेवलेली आणि आमचा जो चॅलेंज स्पोर्ट्स क्लब होता त्यांनी त्याच्यात भाग न घेता जिल्ह्यामधील जी महत्त्वाच्या टीम होत्या ठाणे जिल्ह्यातील त्या सर्वांना त्या ठिकाणी आमंत्रण केलं आणि त्यांचा जो खेळ होता आपण त्याच्या फार मागे आहोत. जसं आर के ट्रॉफी मुंबईला होते, ती बघण्यासारखी असते, ती सुद्धा आम्ही जवळून बघितलेली आहे. पण ठाणे जिल्हा ग्रामीणमधली जी आजूबाजूची जे खेडेवातली किंवा शहरातल्या टीम आहेत त्यांचा खेळ बघण्यासारखं आहे आणि ते बघूनच आम्ही त्याचं अनुकरण केलं आणि क्रिकेट चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न केला. आणि आजही म्हणजे 1982 सालापासून तर आज काय 2024 परत चॅलेंज स्पोर्ट्स क्लब एक नंबरलाच आहे, चांगला आयोजक आहे आणि त्याचा फाउंडर आणि कर्णधार होण्याचा मान मला तेव्हापासून मिळालेला आहे. आणि नंतर मी 1990 साली तो क्रिकेट सोडलेला आहे, म्हणजे काही कारणास्तव. त्यामुळे या ठिकाणी राजेंद्र पाटील यांनी जो प्रयत्न केलेला आहे गेले 17 वर्षापासून, चांगलं टुर्नामेंट, चांगली स्पर्धा, त्याचप्रमाणे चांगले बक्षिसं, त्याचप्रमाणे जे ठाणे भिवंडी तालुक्यातील सर्व प्रमुख पाहुण्यांना इथं बोलवून क्रिकेटबद्दल एक असूया आणि एक प्रेम कसं असते ते दाखवण्याचा प्रयत्न हे वडिलांच्या स्फूर्तीने करत आहेत.
त्यांना माझ्यातर्फे वैयक्तिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद आदरणीय मनोजी गगे साहेब. या ठिकाणी जिल्हा प्रमुख या नात्यानं मोलाचं मार्गदर्शन या क्रीडा स्पर्धेला भादवडकरांच्या दिशेनं वळतोय. काय म्हणशील, टॉस जिंकला, तुझा निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण स्वीकारणार. 3 षटकांची लढत पोगाव संघाच्या कर्णधाराकडे बळेल. काय म्हणशील, टॉस गमावला, आता बॅटिंग करायची आहे आणि खरं तर पोगाव हे फार मोठं नाव आहे क्रिकेट विश्वातलं. आता इथे खेळत असताना काय मनसुबे असतील? इथे आम्ही फर्स्ट टाइम खेळतोय मला तर वाटतं, आणि मी आमच्या टीमचा एक हे सांगतोय का यावेळेस आम्हाला सगळ्या यंगस्टरला संधी दिली जाते आणि आम्ही आमच्या टीमवाल्यांचं एकदम अभिनंदन करतो. मनापासून मनापासून तुम्हाला शुभेच्छा. टीम पोगाव आणि भादवड तुम्हाला देखील शुभेच्छा. ओव्हर टू कॉम्बॉक्समध्ये आपण जाऊया. टीम भादवड वोन द टॉस अँड दे इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू. आपण वळतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत निश्चितच सुनीलजी पवार. थँक्यू. अनेक धन्यवाद निखिल. तर सामना इथं मात्र रंगताना पाहतोय आपण. एकीकडे पाहतोय आपण जयनुमान टेंबवली, विपक्ष पाहतोय की आपण इथं मात्र निश्चित सुमित कुमार स्पोर्ट गोंदवली. दरम्यान ज्या प्रकारे अपेक्षा होती की सुमित कुमार स्पोर्ट गोंदवली संघ एक टफ फाईट करेल, पण 3 षटकामध्ये जर पाहिलं आपण तर खूप मोठं टार्गेट आहे 25 धावाचं. आणि आता मात्र पटावर हजेरी लावण्याचं काम करताना सुमित कुमार स्पोर्ट गोंदवली टीमचे बॅटर. हे बघा, दोन्ही टीमला पेनल्टी आहे, त्याच्यामुळे आम्ही इथं ॲड केली नाही आहे. म्हणजेच म्हटलं तर पिटम पाठ दोन्ही संघाला. परेश गोराटकर खूप मोठं नाव आहे. निश्चित मग व्यावसायिक क्रिकेट असो की आपल्या गावासाठी. आणि निखिलने उल्लेख केला होता की आजकाल क्रिकेट जर पाहिला पण ग्रामीण क्रिकेटला वाव देत नाही आहे, पण भिवंडीकरची असे 2 संघ आहेत निखिल, गोरसई आणि टेंबवली, की हे आपल्या गावासाठी आणि फक्त गावासाठी खेळताना आपण सातत्यानं पाहतोय. क्वचित एखादा मेगा टुर्नामेंट जर सोडला तर निश्चित हे फक्त खेळाडू बाहेर जातात फक्त आणि फक्त गावासाठी. यावेळेस पात्र हा चेंडू वेगवान होता. आडव्या बॅटने मात्र स्विंग करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. लेग बायच्या स्वरूपात मिळते ती एक धावनी तुम्हाला काही साध्य होणार नाही आहे, कारण की तुम्हाला आक्रमण करणं गरजेचं आहे. खूप मोठं आव्हान उभं केलं होतं जय हनुमान टेंबोली टीमनी. टेनिस क्रिकेटच्या पटलावर जर पाहिलं निश्चित नो डाऊट या टीमचं खूप मोठं नाव आहे. नावाप्रमाणे कामगिरी परत करतोय. आज मात्र जर पाहिलं परिपोकट संघ हजर नाही आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण की काल नाईटला खेळून हा संघ दुरून आला होता. याच पात्रा पिका फटका, पण टायमिंग आणि प्लेसमेंट परफेक्ट नाहीये. उंच हवेत अनुमान घेऊन चेंडूवर येतोय. अजून एक झेल टिपल्या गेलं. धक्का बसलाय तो सुमित कुमार स्पोर्ट गोंदवली टीमला हा 4था. मान्यवरांचा ताफा आदरणीय सन्माननीय उपसरपंच महोदय आनंदजी मुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूयात. तदनंतर चिंबीपाडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच ते देखील इथे उपस्थित झालेत. मान्यवर इथे मात्र भरगच्च संख्येनं उपस्थित होत आहेत. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. सुनीलजी पवार. एकतर्फी लढत आपण सध्या तरी पाहतोय आणि कुठल्या व्यक्तीला एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी प्रभाव मान्य नसते. यावेळेस पाहतोय की हुकचा फटका आहे. खाली क्षेत्र, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाईल. सीमा पार आलाय हा चौकार. चेक. आदरणीय ॲडव्होकेट चेतन रापटे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूयात. आदरणीय एकनाथजी जाधव साहेब त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं, सन्माननीय राजेंद्र पाटील साहेबांच्या आणि या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. हे पाहू शकता आमचे मान्यवर आपल्या टीव्ही स्क्रीनवर नुकतंच त्याच्या नावाचा उल्लेख केला होता निखिल यांनी. प्रत्येक मान्यवर सामन्याचा आनंद घेताना आणि निखिल प्रत्येकदा शिदवताना की राजेंद्र पाटील साहेबांवर किती मोठं प्रेम आहे. एक मोठं व्यक्तिमत्व, ठाणे या जिल्ह्याचा नंबर 1 सूत्रसंचालन का म्हणतात, A1 क्वालिटीचे सूत्रसंचालन आणि या स्पर्धेचे सर्वेसर्वा. गोलंदाज सज्ज होताना राईट आर्मवर विकेट. याच पात्रा हा फुलचा फटका, परफेक्ट टायमिंग करताना नाही प्रत्येकदा पाहतोय आपण. स्क्वेअरलेगकडे चेंडू जातोय आणि त्या दरम्यान फक्त आणि फक्त इथे मात्र
धावचीच्या स्वरूपात हा बॅटर परतीचा प्रवास करताना पाहतोय आपण. निराश केलाय सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली टीमच्या बॅटरनी. कानपे गावचे उद्योग जग आहेत. दादा आपलं मनापासून मी आभार व्यक्त करतोय की का होईना पण आपण या स्पर्धेला निश्चित खूप लाख मुलाचा सहकार्य केलेलं आहे. गोलंदाज सज्ज होताना याच पात्र हा फुल टॉसर घेऊन फटका पाहतोय आपण. टर्न केले चिनुलास कोवलेकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आता मात्र पूर्णपणे वर्चस्व जे हनुमान टेंबोली टीमचं पाहतोय आपण. आणि याचबरोबर षटकाची समाप्ती पाहतोय आपण. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 17. चिंबीपाड्याचे उपसरपंच आदरणीय आनंदजी मुंडे साहेब यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी खास जर उल्लेख केला आपण 1000 रुपयाची रक्कम आम्हाला मिळाली. दादांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आहेत साहेब. काल आम्ही जिजाऊ संघटनेबद्दल खूप काही उल्लेख केला होता. निश्चित का होईना निखिल यांनी जो उल्लेख केला होता की गोरगरिबांसाठी ही जिजाऊ संस्था खूप मोठी कार्य करत असते. काल एक उदाहरण पेश केलं होतं निखिल यांनी की तुम्हाला जर निश्चित IPS MBBS डॉक्टर बनवायचे तर कुठल्याही गरीब व्यक्तीला ही संस्था सातत्याने खूप मोठी मदत करतात. आणि त्याचे अध्यक्ष निलेशजी सांबरे साहेब यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कम आहे. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. अधूनमधून चर्चा होणारच आहे. चर्चेशिवाय खेळामध्ये मजा नाही आहे. पण इथे मात्र आता 6 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी जर पाहिलं आपण अजून खूप मोठी धावसंख्या बनवावी लागेल. 28 म्हणजे इथून 5 षटकार मारावे लागेल. गोलंदाज सज्ज होताना यावेळेस पाहता परत एकदा टर्न केल्या चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हलिंग करताना पाहतोय आपण. KM टावरे विद्यालयाचे शिक्षक आदरणीय संजय मोरे साहेब आणि सुनील गडदे सर यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावर. सर आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून पाहतोय आपण संजय मोरे साहेब यांच्याकडून या स्पर्धेला 1100 रुपयाची रोख रक्कम प्राप्त झालेली आहे. साहेबांचं सरांचं मनापासून अभिनंदन. यावेळेस पात्र हा फटका हवेत आहे. फटका फटला काय पाहायचंय. स्वीकारलंय खेळ. अजून एका बॅटरला परतीचा प्रवास करावा लागेल. तू चल मैं आया अशी स्थिती पाहतोय आपण सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली टीमची. आतापर्यंत माझ्यासोबत त्यांनी बॅटिंग केली नाही आहे. बातें करना कोई शिके तो है सुमित कुमार के मोइल से. दयनीय स्थिती 6 बाद धावपलकावर फक्त आणि फक्त पाहतो आपण 18-25 धावचे तगडा आव्हान. अतिशय क्लास बॉलिंग यशच्या माध्यमातून. हो यावेळेस पाहता काय घडले पाहिजे. स्लिपच्या मार्गी चेंडू थर्डमॅनकडे गेला होता आणि त्यापूर्वी मात्र एका सिंगल सहज कंप्लीट होते. यश नांदुरकर पाहतोय आपण एक युवा गोलंदाज इथं मात्र मारा करताना. हनुमान टेंबोली संघाचं निश्चित खूप मोठं नाव आहे. नावाप्रमाणे या सामन्यात सुद्धा कामगिरी. पण या सामन्यामध्ये जर पाहिलं परफेक्ट टीम इथं मात्र दिसत नाहीये. प्रतीक पाटील नो डाऊट खूप मोठं नाव आहे. मोनिश पाटील सारखा एक दिग्गज ऑलराऊंडर. आदित्य भोईर इनकी तो बात ही अलग आहे. पण सध्या पाहतोय कालच्या दिवसामध्ये बोलबाला राहायला लाखिवली गावाचे 2 संघ विसरून चालता येणार नाही. आणि त्यासाठी गुप्त असा मोठं बक्षीस आहे आमचे राजेंद्र पाटील सर यांच्या माध्यमातून. त्याचं म्हणणं होतं की 16वा प्रवाह आहे आणि 16व्या प्रवाहामध्ये आतापर्यंत लाखिवली गावाचे 2 संघ येणं म्हणजे हा दुर्दैव म्हणावा लागेल. येणं आले नाही त्यांनी मेहनत करून पुढे आलेले आहेत. 2 ट्रॉफी अतिशय सुरेख ट्रॉफी पाहतोय आपण. हे ट्रॉफी पाहतोय आपण खूपच चांगले ट्रॉफी. निश्चित कुठल्याही टीमला वाटेल की एक ट्रॉफी आपल्या गावी न्यायची आहे. पण 2 ट्रॉफी आता जमवले लाखिवली गावाने. म्हणजे मला वाटतं की दोन्ही ट्रॉफी इथं एका ट्रॉफीसाठी संघर्ष करावा लागेल बाहेरच्या संघाला.
गोलंदाज यश एक युवा गोलंदाज चांगला तिकट मारा करताना चांगला चेंडू होता, खोदून काढल्या चेंडूला ऑन ड्राईव्हच्या स्वरूपात बराच वेळ हवेत होता. क्षेत्ररक्षक दूर उभा आहे. त्या दरम्यान फक्त आणि फक्त एक. आणि याचबरोबर पाहतोय की आपण सामना जिंकला येतो जनवान टेंबोली टीमने. मॅडम मॅच ठरला या सामन्याचा. खास जर विचार केला आपण बॅटिंग जर पाहिली आपण सादाब यांनी जबरदस्त बॅटिंग केली. ये सादाब अल्ताफ के भाई है सादाब, जहां अल्ताफ नहीं वहां सादाब है. तो आइए सादाब मॅडम मॅचचा पुरस्कार लेने के लिए. तर आपण जाऊया पुढच्या सामन्याकडे. त्या दरम्यान मात्र निश्चित मॅडम मॅचचा पुरस्कार देऊया आपण. मॅडम मॅचसाठी जी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे पाहतोय की आपण अवनी क्लिनिक आणि अर्णव मेडिकल वसई डॉक्टर सौ विना कपिल पाटील ताई यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे. हे संपूर्ण व्यासपीठ पाहू शकता आपण. नुकतंच मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. त्यामध्ये जर विचार केला आपण उपसरपंच चिमीपाडाचे आनंदजी मुंडे साहेब यांना पाहू शकता आपण. नीलम नाईक साहेब हे पाहू शकता आपण. तसेच आणि त्यांच्या हस्ते आपण मॅडमचा पुरस्कार देऊया. निश्चित नीलम दादा आपण आपल्या शुभ हस्ते तसेच दिलीप दादा यांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही ट्रॉफी. निश्चित डॉक्टर सौ विनाताई पाटील यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला